भांड्यांना पोचे पडले तर कावेरी आजी पुन्हा ओरडतील. अगं पण आम्ही करू तरी काय? इथे नारायण दादा आणि मला फार भूक लागली गो. कावेरी आजीने सांगितले तरच करेन, नाहीतर तुम्ही एक करा. नको, तूच आता आम्ही सांगतो ते ऐक. हे बघ, तू त्या दिवशी शेतातल्या घरी आली होतीस बघ, रात्रीची एकटी. तेव्हा मी कशी तुझी काळजी घेतली होती. तुझं सगळं ऐकलं होतं की नाही मी तेव्हा. मग आता आम्ही सांगतो ते तू ऐकणार नाहीस का? चल खिचडी वाढव आमच्यासाठी. पटकन पटकन. थांबा. पण जर तुम्ही बायकांना शिकायला परवानगी दिली तरच मी लगेच खिचडी वाढवीन. आणि आजी पण ओरडणार नाही. नाही, ते शक्य नाही. शिक्षणामुळे बायकांचं काम नाहीच आहे. का म्हणजे काय? बायका शिकल्या ना की अतिशहाण्या होतात. अतिशहाण्या. मग पुरुषांना अक्कल शिकवायला लागतात. पुरुष हा बाईपेक्षा निसर्गतः बळकट आहे. पुरुषांसारखी राबायची कामे बायका करू शकत नाहीत. अहो, पण बायका पुरुषांच्या विरोधात जाण्यासाठी शिकतच नाहीयेत. आजी म्हणते त्या स्वतःची प्रगती व्हावी म्हणून शिकतायत. त्याने संसार अधिक सुखाचा होतो. आणि तुम्ही म्हणताय बायका शिक्षणाने अतिशहाण्या होतात. म्हणजे जे पुरुष शिकले ते अतिशहाणे आहेत का? अरे कुठे हिच्याशी वाद घालतोस दादा? आत्ता पुरता हो म्हण, ती ऐकणार आहे का? आता हो म्हणलास तरी त्यांना जेवायला तरी मिळेल. उद्या दे जो काय ना करता यायचंय तो. तू गप्प बस. मी सांगतोय ना तिला. ऐकते मी. हे बघ, तू म्हणतेस तसं 100 10 बायका करतील, पण 90 बायका पुरुषांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. ते चालायचे नाही. आता हा रघु, याची बायको नेहमी याच्या डोक्यावर मिऱ्या वाटते. त्याला बडबडते, वस्तू फेकून मारते. हा तिच्या ताटाखालचं मांजर आहे. आता ही गोदा जर शिकली तर ह्याला बाहेर आंब्याच्या झाडाला उलट टांगेल. काही सांगू नकोस दादा. ती नाही म्हणतोस आणि शेवटी सुलोचना वेळी तूच ऐकतोस. तू काही मोठा शूरवीर नाहीयेस. मला तर वाटतं बायकाच श्रेष्ठ. हो, माझी सुलोचना श्रेष्ठ आहे. माझी गोदावरी. सुलोचना. गोदावरी. सुलोचना. गोदावरी. सुलोचना. गोदावरी. गप्प बस. बायका जर श्रेष्ठ असत्या तर आपल्यावर उपासमारीची वेळ आली असते. भ्रष्टाचार माजला आहे या गावात. गावातल्या बायकांना बिघडवण्याचे पाप तुमची मोठी वहिनी रुक्मिणी करते. धर्म बुडवण्याचे काम या बाईनेच केले आहे कायम. आधी आपल्या विधवा मुलीचे लग्न लावून आणि आता गावातल्या बायकांना पाटे आणि खडू देऊन ती बायकांना अधर्माच्या मार्गावर नेते. असेच गप्प राहिलो तो पूर्ण गावाचा सत्यानाश करेल ती. याआधी तिचीच इतिश्री करून टाकू, नाही तर सगळे पाप तुमच्या माथ्यावर येईल. म्हणण्यात तथ्य आहे तुमच्या, पण हे जमायचे कसे? तुम्ही तयार असाल तर या रुक्मिणीचा ग्रंथ आटपू आपण. आटोपा, मी तयार आहे. आज त्या रुक्मिणीमुळे माझ्या बायकोनं माझ्यावर हात उचलला. पहा, इथवर मजल गेली बायकांची. आज एका बाईने हात उचलला, त्या रुक्मिणीच्या नादी लागून इतर बायकांनी देखील बंड पुकारले. काही दिवसांनी हातात चुडा भरून फिरावा लागेल आपल्याला. ते काही नाही, हे थांबलेच पाहिजे. आपणच बंदोबस्त करू कायमचा. त्या रुक्मिणीचे तोंड आता मी कायमचे बंद करतो. झाली गरमागरम खिचडी. आता आजोबांना बोलावते. ते पानावर बसले की मग तूप वाढते.
दादा काय अप्रतिम झाली रे खिचडी. पण ह्यासोबत मिरगुंड, मिरची किंवा लिंबाचं लोणचं असतं ना, त्याला ती मजा आली असती. जे मिळतं ते खा गुपचूप. त्या दोन महामाया आल्या ना तर काही मिळायचं नाही. काय नाही कुठे काय नाही. तू भरव खिचडी भरव. आपण असे करूया, मी तुमचे ऐकते, तुम्ही माझे ऐका. आप्पा, मी तुम्हाला शब्द देते की बायका फक्त आपल्या केलेल्या पदार्थाचे नाव पाटीवर लिहून दाखवतील. त्या शिकून सवरून वकील होणार नाहीत. मान्य ना? मी आज चोरून जेवण दिले, पण उद्यापासून काय करणार? अहो, मोठीच गंमत झाली. काय? अहो, कावेरी काकू आजी आप्पांना आणि रघुनाथ काकाला बोका म्हणाले. हो, माहितीये मला. त्यामुळे त्यांच्याकडे बघितलं की मला बोकेच दिसू लागतात. हो, मग तुम्ही त्यांच्याकडे बघूच नका, पळून जा लगेच. पण कसे पळणार? त्र्यंबक आजोबांसाठी मला खिचडी करायची होती, कारण त्यांनी परवानगी दिली ना, त्यामुळे त्यांच्यासाठी चूल बंद नाहीये. पण तिकडे रघुनाथ काका आणि आप्पा आले. या दोघांचा विरोध आहे, त्यामुळे त्यांना जेवण नाही. तर ते स्वयंपाकघरात खुडबुड करत होते, पण त्यांना काही येत नव्हते. मग मी खिचडी करायला घेतली. तिथे नारायण दादा आणि मला फार भूक लागले गो. जर तुम्ही बायकांना शिकायला परवानगी दिली तरच मी लगेच खिचडी वाढवी, आणि आजी पण ओरडणार नाही. नाही, ते शक्य नाही. शिक्षणामुळे बायकांचं काम नाहीच आहे. झाली गरमागरम खिचडी. आता आजोबांना बोलावते. ते पानावर बसले की मग तूप वाढते. आपण असे करूया, मी तुमचे ऐकते, तुम्ही माझे ऐका. आप्पा, मी तुम्हाला शब्द देते की बायका फक्त आपल्या केलेल्या पदार्थाचे नाव पाटीवर लिहून दाखवतील. त्या शिकून सवरून वकील होणार नाहीत. मान्य ना? बरे, तुमची शिकण्याची गाडी कुठपर्यंत आलीये? तुम्ही त्या दिवशी शिकवले तेवढेच, आता पुढचे शिकवा. मला आजीने एक छान पदार्थ सांगितलाय करायला, तो कसा लिहायचा ते शिकवा. नाही, तसे नाही. तुम्ही इतर बायकांसारखे केवळ कामापुरते नाही शिकायचे, तुम्ही सारे रीतसर शिकायचे. बरे, मग शिकवा पंतोजी. चला. ग, त्यांना म्हणतात ग. ग, म, म, आ, भ, भ, आ, न. न. आता हे तुम्हाला शिकवले, ह्याला काय म्हणतात बरे? ओळखा पाहू. अ. हा. हे आ. बरोबर. हा. ई. बरोबर. आणि हे ई. हा, बरोबर. म्हणा बरं पहिल्यापासून. ओ. आ. ई.
भटजीतला. भ भ भटजीचा म्हणा. भ भ भटजीचा. न न नारळातला. न न नारळाचा. न न बघितलेस नारायणा काय चाललंय? शाळा भरवली आहे घरात. सगळ्या गावात आग लावली आहे, आग या गंगा भागीरथीने. पुण्याहून आल्या आल्या धुमाकूळ घातलेला आहे. लोकांच्या चुली बंद करण्याचे पुण्यकर्म हाती घेतलंय. एवढ्यासाठीच मी यांना थारा देत नव्हतो. आता मीठ मोहरानी दृष्टा काढा यांची. भाऊजी का परत परत आठवण करून द्यायला लावताय? या घरात थारा तुम्ही मला नाही, मी तुम्हाला दिलाय. तेव्हा जिभेचा वापर हरिनामासाठी किंवा सद्विचार व्यक्त करण्यासाठी करा. नारायणा ऐकलेस ना, ऐकलेस? येता जाता माझा अपमान, फक्त अपमान. आता गावातले पुरुषच धडा शिकवतील यांचे बंड मोडून. शिंगे फुटलेत पुण्यात जाऊन आल्यापासून. अशी मोडतील की ज्याचे नाव ते. नमस्कार. नमस्कार. या या बसा बसा. अतिथी देवो भवो. बसा. अहो, पण, बसा 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 बसा. बसून बोला. हा जागा पाणी घेऊन ये. हा दे त्यांना. घ्या. आता बोला, कुठून आलात तुम्ही? मी पुण्याहून आलोय. बर, पुण्याहून का? छान छान छान. नाव काय आपले? माझं नाव चिंतामण शंकरराव गोखले. रुक्मिणीबाई परचुरेंना भेटायचं होतं. काय काम होते? त्यांना चिठ्ठी द्यायची होती. चिठ्ठी? चिठ्ठी द्यायला आलात? आधी पुण्याहून स्वतः नवमतवाद घेऊन आल्या. त्याचे दिवे पाजळून होतात न होतात तो मागून चिठ्ठ्या येऊ लागल्या. बसा 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 गोखले बसा. त्यांचं बोलणं मनावर नका घेऊ. धीर आहेत ते माझे. शिक्षित असले तरी सुशिक्षित नाहीत हे. तुम्हाला हे नवीन नाहीच आहे म्हणा. संस्कृतीचा बेगडी अभिमान बाळगणारे अनेक भेटत असतील तुम्हाला समाजात. तुम्ही बोला. इकडे खेडजवळ माझे काम होते, तेव्हा नर्मदाताईंना विचारले काही काम असेल तर सांगा. निरोपही देईन आणि तुमची ख्याली खुशाली विचारून घेईन. असं का? त्यांनी तुमच्यासाठी ही चिठ्ठी दिली आहे. दिव्याखाली अंधार म्हणतात ते याला.
स्वतः निघालेत गावातील बायकांना शिक्षित करायला. आणि इथे मुलींनी पाठवलेली चिठ्ठी वाचायची सोय नाही. आता आमच्याच पायाशी गयावया करायला लागतील. खरे आहे तुमचे. आज मी शिक्षित असते तर असे दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागले नसते. नारायणा, वाचतोस ती चिठ्ठी? हो आई. काय रे, काय बघत बसलाय त्या चिठ्ठीत? दे इकडे. बापू, हे काय इंग्रजीत चिठ्ठी? असं बघू तरी दे मला. द्या चिठ्ठी, द्या त्यांना बघू दे. चिठ्ठी बघा. नुसत्या बघतच बसा, वाचायला काही जमणार आहे? डिअर मदर, I am happy to inform you that I am taking rigorous lessons in English to fulfill your wish. Presently, I can read and write English. As such, decided to write to you in English.